नमस्कार, मी डॉक्टर अनिल पाटील। आज आपण आयुर्वेदिक पद्धतीने ऋषीमुनींनी सांगून ठेवलेले केसांसाठीचे तेल कसे बनवावे याबद्दलची माहिती समजून घेणार आहोत। कुठलेही आयुर्वेदिक औषध बनवताना ते ट्रॅडिशनल मेथडने बनवले गेले पाहिजे, तरच त्याचे एक्सपेक्टेड रिझल्ट्स बघायला मिळतात। या पंचमहाभूतात्मक देहासाठी जर कुठलेही तेल बनवायचे असेल तर आपण पंचमहाभूतांचा विचार करायला हवा। आपल्या शरीरात पाचही महाभूत वेगवेगळ्या स्थानी वेगवेगळ्या प्राधान्याने हे प्रभुत्वाने असतात। उदाहरणार्थ शिर प्रदेश हा आकाश महाभूत प्रधान आहे। त्यानंतर उर प्रदेश छातीचा भाग हा वायू महाभूत प्रधान आहे। पचन क्रिया जिथे होत असते तिथे तेज महाभूत प्रधान असतो। कटी भाग म्हणजे गर्भाशय, मूत्राशय, मलाशय जिथे असतात तो आप महाभूत प्रधान आहे। तर पायांचा भाग हा पृथ्वी महाभूत प्रधान आहे। शिर प्रदेश जर आकाश महाभूत प्रधान असेल तर तिथं वापरलं गेलेलं तेल हे सुद्धा आकाश महाभूत प्रधानाने असलं पाहिजे। आता तेलांचे भाग बघितले तर आपण भुईमुग तेल, तिळाचे तेल, सरसो तेल आणि नारळाचे तेल हे माहिती। भुईमुगाच्या शेंगा या जमिनीमध्ये उगतात म्हणजे त्याच्यात पृथ्वी महाभूत प्रधान आहे। तिळाचे झाड हे उष्ण गुणाचे आणि मध्यम आकाराचे असते म्हणजे त्याच्यामध्ये तेज महाभूत प्रधान आहे। त्याच पद्धतीने सरसोचे तेल, नारळाचं झाड हे पृथ्वीपासून लांब उंच असं असतं आणि नारळ हे शक्यतो शेंड्यावर येत असतात म्हणजे त्याच्यामध्ये आकाश महाभूत प्रधान आहे असं आपल्याला बघायला मिळतं। शिवाय ते शीतवीर्याचे, थंड गुणाचे। आपल्या शरीरातही शिर प्रदेश हा जमिनीपासून उंच म्हणजे सगळ्यात वरचा भाग आहे। म्हणजे शिर प्रदेश आणि नारळ यांचं कुठेतरी आपल्याला साधर्म्य बघायला मिळते। त्यानंतर आकाश महाभूताचं प्राधान्य असल्यामुळे इथं ऊन, वारा, प्रदूषण, चिंता या सर्व उष्ण गुणांमुळे केसांची हानी फार होत असते। म्हणून शक्यतोवर यामध्ये जी औषधं वापरली जातात ती शक्यतो पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असायला पाहिजे। आता पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असलेली औषधं कुठली तर आवळा, शतावरी, उंबराची साल, अनंता, कडुनिंब, चंदन, रक्तचंदन, गुळवेल, गुलाबकळी, धने, जिरे, जटामांसी, तुळस, नागरमोथा, गोखरू, ज्येष्ठमध, धमासा, कोरफड आणि वडाच्या पारंब्या। त्याशिवाय दुर्वा, ब्राह्मी, माका आणि नागरमोथा ही सगळी पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असलेली ही औषधं आहेत। या सगळ्या औषधांचा वापर करून त्यांचा काढा बनवून तो रात्रभर पाण्यामध्ये भिजवून त्याचा काढा बनवतो आपण आणि त्याच्यासोबत जे खोबरेल तेल आपण वापरतो ते वैद्यांसाठी लाकडी घाण्यामध्ये बनवलेलं आहे। कोल्ड प्रेस असे शुद्ध तेल आपण वापरतो। त्यासोबत त्याला दुधाची क्षीरपाक पद्धतीने म्हणजे दूध हे शीतवीर्यात्मक आहे, शिवाय ते पित्तशामक आहे आणि त्यामुळे केसांना बळकटी येत असते म्हणजे त्यामध्ये आपण दूधही टाकतो। अशा पद्धतीने क्षीरपाक विधी करून केसांसाठीचे जर तेल बनवलं तर ते आणि ट्रॅडिशनल मेथडने बनवलं तर ते आपल्याला खूप उपयुक्त ठरत असते। भले ऑटोमेशन आणि मॉडर्नायझेशनचा जमाना असेल तर त्या गोष्टींचा वापर आपण पॅकेजिंग, लेबलिंग, इफिकसी, सेफ्टी या गोष्टी वाढवण्यासाठी करायला पाहिजे। पण औषध बनवताना नेहमी ट्रॅडिशनल मेथडनेच बनवलं पाहिजे, तरच ते आपल्या शरीरासाठी या पंचमहाभूतात्मक देहासाठी उपयुक्त असं ठरत असतं। धन्यवाद।